हा नवसाला पावतो अशी ख्याती संपूर्ण देशभरात पसरलेली आहे आणि त्यामुळे अगदी सेलिब्रिटींपासून ते नेत्यांपर्यंत ते गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत अगदी सगळे भक्त बाप्पा चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात आणि हे 10 दिवस बाप्पाच्या पूजा अर्चनेत बाप्पाच्या या मनमोहक प्रतिकृतीला बघून कसे निघून जातात ते कळतही नाही आणि आज तो दिवस येऊन ठेपलेला आहे ज्या दिवशी बाप्पा आता आपला निरोप घेतोय आणि बाप्पाचं विसर्जन आता होणार आहे त्यासाठी बाप्पा मार्गस्थ झालेले आहेत। इथे आपण पाहतोय पताका गुलाल फुलं उधळत बाप्पाला स्नेहपूर्ण भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जातोय। हे राफेलची प्रतिकृती इथे आहे आणि राफेलच्या प्रतिकृतीतनं सुद्धा ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर जवानांना त्या ठिकाणी मानवंदना देण्यात येणार आहे। त्याची हे दृश्य सुद्धा आपण पाहतोय। राफेलची प्रतिकृती इथे साकारण्यात आली आहे आणि त्याच्या माध्यमातून बाप्पावर फुलांची उधळण होणार आहे। बाप्पांची इथे उधळण फुलांची होणार आहे आणि त्यासाठी सगळे गणेश भक्त सज्ज झालेले आहेत। आता आपण पाहतोय पिवळ्या रंगाच्या फुलांची उधळण झालेली आहे, गुलालाची उधळण झालेली आहे। इथे पुष्पहार अर्पण केला जातोय बाप्पाला आणि श्रॉफ बिल्डिंग जवळ बाप्पा सध्या आता पोहोचलेले आहेत आणि आता बाप्पा मार्गस्थ होत आहेत। राफेलची ही प्रतिकृती इथे साकारण्यात आलेली आहे। राफेलच्या प्रतिकृतीतनं बाप्पावर पुष्पाची फुलांची उधळण होतीये। आपण पाहतोय ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर या माध्यमातून खरं तर जवानांना सुद्धा मानवंदना दिली जाते आणि त्यासाठीच हे सगळे गणेश भक्त इथे जमलेले आहेत। अगदी अलोट गर्दी बाप्पाला पाहण्यासाठी इथे झाल्याचं आपण पाहू शकतोय। ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने तरुणाई सहभागी झालेली आहे। तिकडे पताक्याची सुद्धा उधळण केली जाते, फुलांची उधळण आहे, गुलालाची उधळण आहे आणि अशा या भक्तिपूर्ण भावपूर्ण तितक्याच जड अंतःकरणानं आपल्या बाप्पाला निरोप देताना हे सगळे गणेश भक्त आता इथे आलेले आहेत। बाप्पाची छबी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी हे सगळे गणेश भक्त खरं तर आतुर झालेले आहेत। त्याचेच दृश्य TV9 मराठीच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत पोहोचवतोय। अगदी क्षणाक्षणाचे विसर्जनाचे अपडेट्स तुम्ही TV9 मराठीवर पाहू शकत आहात। एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये खरं तर विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये जाणं शक्य होत नाही, त्यामुळे घर बसल्या TV9 मराठीच्या माध्यमातून तुम्ही बाप्पाचं दर्शन घेऊ शकता। अगदी मानाचे गणपती असोत किंवा मोठमोठ्या सगळ्या मिरवणुका TV9 मराठी तुम्हाला दाखवणार आहे। सध्या लालबागच्या राजाची ही मिरवणूक आपण पाहतोय। लालबागचा राजा सध्या मार्गस्थ झालेला आहे आणि त्याला इथे निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं गणेश भक्त आलेले आहेत। लालबागच्या राजाची ख्याती खरं तर संपूर्ण देशभरात पसरलेली आहे आणि म्हणूनच लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्याच्या मनोकामना पूर्ण होत असतात असं मानलं जातं आणि त्याच पार्श्वभूमीवर भरभरून दान सुद्धा लालबागच्या राजाला दिलं जातं। यंदा सुद्धा मोठ्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं लालबागच्या राजाच्या चरणी अनेक जण नतमस्तक झाले आणि अखेर आता तो दिवस येऊन ठेपलेला आहे ज्या दिवशी बाप्पा आता मार्गस्थ झालेले आहे, निरोप घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि सगळे गणेश भक्त सुद्धा बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झालेले आहेत। गुलालाची उधळण करत खरं तर अतिशय दुःख सुद्धा मनात आहे, कारण हा क्षण अनुभवण्यासाठी पूर्ण वर्षभराची वाट आता पाहावी लागणार आहे। मात्र असं असलं तरी सुद्धा बाप्पाला निरोप देणं गरजेचं आहे आणि त्यामुळे 10 दिवसांनंतर आता बाप्पाला निरोप दिला जातोय। बाप्पावर गुलालाची उधळण करण्यात येते आहे, तर तिकडे अशा प्रकारे खिडकींमधनं हे सगळे गणेश भक्त बाप्पाची ही मिरवणूक पाहत आहेत, हात जोडत बाप्पाला नमन करतायत आणि इथे फुलांची गुलालाची उधळण बाप्पावर केली जाते। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात बाप्पा आता निघालेले आहेत आणि बाप्पाच्या या मनमोहक रूपाला पाहण्यासाठी बाप्पाची ही या वर्षाची छबी डोळ्यात साठवून घेण्यासाठी ही अलोट गर्दी गणेश भक्तांची झाली आहे। आपण पाहतोय रस्त्यांवर बऱ्याच ठिकाणी कशा प्रकारे गणेश भक्त असे बसलेले आहेत आणि बाप्पाला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत। लालबागच्या राजाचा हा विसर्जन सोहळा आपण थेट पाहतोय TV9 मराठीवर। लालबागच्या राजाची स्थापना 1934 साली करण्यात आली आणि तीच मुळी नवसानं करण्यात आलेली होती आणि सध्या अस्तित्वात असलेलं जे मार्केट आहे त्या ठिकाणी निर्माण होण्यासाठी कोळी आणि इतर व्यापारी
बांधवांनी नवस केला होता आणि त्यानंतर बाप्पाला इथे दरवर्षी विराजमान केलं जातं आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी जड अंतःकरणाने सगळे गणेश भक्त इथे आलेले आहेत आणि बाप्पाच्या या आगमन सोहळ्याला जेवढा आनंद होत असतो तेवढंच दुःख बाप्पाला निरोप देताना होत असतं आणि सध्या सुद्धा तशीच परिस्थिती काहीशी या गणेश भक्तांवर आलेली आहे। त्यांच्या मनात सुद्धा चेहऱ्यावर जरी आनंद दिसत असला तरी सुद्धा बाप्पाला निरोप देण्याचं दुःख मात्र मनात आहे आणि तरी सुद्धा बाप्पाची एक शेवटची छबी आपल्याला पाहता यावी, बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होता यावं, त्याचा जयघोष करता यावा यासाठी हे सगळे गणेश भक्त आता बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। गुलालाची उधळण